नमस्कार, कुकिंग विथ वैभवीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे मेदूवडे. त्याच्यासाठी साहित्य: भगर म्हणजेच वरीचा रवा, दही, उकडलेला बटाटा, जिरं, साबुदाण्याचं आपण वाटून पीठ करून घेऊया, मिरच्या, आलं, कढीपत्ता आणि भाजलेले शेंगदाणे, तळण्याकरता तेल आणि मीठ. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. भगर उकडायला घेऊया आधी. पहिला आपण हे बघा, मी भांड तापत ठेवलंय. 2 वाटी पाणी बॉईल करायला ठेवूया. आपलं पाणी आता बॉईल झालंय. आपण त्याच्यात ही भगर टाकूया आणि आपण त्याला ढवळत राहून त्याचं घट्ट होईपर्यंत ढवळत राहूया, शिजेपर्यंत. हा बघा, आपला आता भात गरगरीत शिजलाय, चांगला गरगरीत. आता आपण ह्याच्यात मीठ घालूया. चवीनुसार मीठ घाला आणि एकत्र करा. आणि गार झाल्यावर मग आपण याच्यात दुसरं साहित्य घालूया आणि वडे करायला घेऊया. पीठ मळून 10 मिनिटं रेस्ट होईपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी करायला घेऊया. त्याच्यासाठी शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे ओलं खोबरं, थोडं जिरं, आलं आणि मिरचीचे तुकडे आणि 2 चमचे दही आणि मीठ चवीनुसार. आता आपण ह्याला पाणी घालून पेस्ट करून घेऊया, याची वाटून घेऊया. हा बघा, आपला वरीचा तांदूळ छान गरगरीत शिजलाय. आता आपण ह्याच्यात साहित्य घालूया. त्याच्यात आपण 2 चमचे दही घालूया. थोडं टेस्टला चांगलं चिरलेलं मिरच्या आणि कढीपत्ता चिरलेला तो घालूया. जिरं घालूया. साबुदाण्याचं पीठ आणि आपण एक बटाटा त्याच्यात किसून घालूया. आलं पण चांगलं किसून घाला. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया. आता आपण ह्याला एकत्र मळून घेऊया आणि ह्याची घट्ट अशी कणिक मळून घेऊया. चला तर मग आपलं पीठ रेडी झालंय. आता आपण हाताला थोडं तेल लावूया आणि छोटा गोळा घेऊन त्याचे वडे बनवायला घेऊया. हातावर गोल फिरूया आणि प्रेस करून आजूबाजूने कडा नीट हे करून बोटाला तेल लावून मध्यभागी होल करूया. हा बघा, अशा प्रकारे आपण आणखीन वडे करून घेऊया. चला तर मग हे बघा, आपले वडे तयार आहेत आणि तेल पण तापलंय. आपण आता वडे तळून घेऊया. हळूहळू आपण वडे सोडायला घेऊया. जास्त नको, 3 किंवा 4च घालूया. आधीच हलवायचं नाही. थोडं तेल शांत झालं, बुडबुड्या कमी झाले की मग आपण पलटायला घेऊया. हे बघा, आपलं तेल आता शांत झालंय. आता आपण वडे परतून घेऊया, उलटे करूया आणि दोन्ही साईडने चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. हे बघा, आपले वडे आता छान गोल्डन ब्राऊन झाले. आपण आता ह्यांना काढून घेऊया आणि दुसरे तळूया. पण आता आपली दुसरी बॅच पण टाकलेली आहे, तिला पण आपण गोल्डन ब्राऊन करून घेऊया. आणि असेच माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.